सर खालून खालून अनिल गडे ठीक आहे काय सांग बाळासाहेब थोरात असतील तर बोला किंवा कुठलं तरी काँग्रेसचं बोल उद्यापासून महाराष्ट्र राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे। आपल्याला सर्वांना कल्पना आहे की गेल्या वर्षी या सुमारास आणि अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असतानाच कोविडने आपल्या राज्यात प्रवेश केला आणि मग त्याच्यानंतर एक वर्ष कसं गेलं हे आपण सर्वांनी अनुभवलं आहे। अजूनही कोरोनाचा धोका काही गेलेला नाही, किंबहुना तो परत थोडासा वाढताना दिसतोय। त्या निमित्ताने मी आणि आपले सरकार आणि माझे सर्व सहकारी आटोकाट प्रयत्न करत आहेत, जनतेला काही सूचना देत आहेत। आरोग्याच्या दृष्टीने सोयी सुविधा जिथे वाढ करण्याची गरज आहे ती वाढ सुद्धा आम्ही करतो आहोत। एकूणच पहिला अनुभव लक्षात घेतल्यानंतर दुसरी लाट जास्त वाढू न देता थोपवण्याचा प्रयत्न आपण करतो आहोत आणि जिथे जिथे रुग्णसंख्या वाढते आहे तिथे उपचारांची व्यवस्था आपण करतो आहोत। कुठेही काही कमी पडू द्यायचं नाही, या जिद्दीने सरकार या कोविड परिस्थितीचा सामना करते। 8 तारखेला आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री माननीय अजितदादा अर्थसंकल्प सादर करतील आणि मग त्या अधिवेशनात इतर सुद्धा काही विधेयक वगैरे जे आहेत, मग एकूण कामकाज कसं असतं काय असतं याची आपल्याला कल्पना आहे। अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आपल्याशी संवाद साधताना राज्यातल्या विरोधी पक्ष नेत्यांनी एक प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि त्याच्यामध्ये काही आरोप मी समजू शकतो, पण त्या आरोपाला काही टीकेला काही अर्थ असायला पाहिजे। कशात काही नाही आणि आपला आरोप करत सुटायचं ही एक आत्ताची राजकारणाची दुर्दैवानी पद्धत झालेली आहे। त्यांनी जे आरोप केले त्याच्यात कोविडबद्दल त्यांनी म्हटले की त्या काळात भ्रष्टाचार झाला। मला थोडी क्यू करावीशी वाटते त्यांची। ज्या पद्धतीने महाराष्ट्राने पावलं उचलली, संपूर्ण देशात फील्ड हॉस्पिटल ज्याला आपण म्हणतो कोविड केअर सेंटर्स उभारली, एकूणच काय काय परिस्थितीत आपण कसा मार्ग काढला ह्याचा इत्तंभूत मी इतिहास नाही सांगत, तर आपण सगळ्यांनी त्या गोष्टी आपल्या माध्यमातून कव्हर करून जनतेसमोर ठेवलेल्या आहेत। क्यू एवढ्यासाठी वाटते की ज्या लढ्याचं किंवा धारावी पॅटर्नचं जागतिक पातळीवरती कौतुक झालं, हे कौतुक तुम्ही सरकारचं म्हणून करू नका, पण त्या युद्धामध्ये ज्याला आपण कोविड योद्धे म्हणतो त्यांची तुम्ही थट्टा करताय। त्यांचं जे काय महत्त्व आहे, त्यांचं जे काय शौर्य आहे ते तुम्ही नाकारता आहात आणि दुसऱ्या बाजूला कुठून तरी काहीतरी आपले एक फोटो आला पाहिजे म्हणून रोज कोविड योद्ध्यांचा सत्कार चाललेला आहे। हे असं दुतोंडी विरोधी पक्ष मला वाटतं महाराष्ट्राने कधी अनुभवला नव्हता। इतरही काही त्यांनी आरोप केलेले आहेत, मुद्दे काढलेले आहेत। सगळ्याच बाबतीत मी काय उत्तर त्यांना देणं काय बंधनकारक नाहीये मला, पण सावरकरांबद्दल जे बोलले, पहिली गोष्ट ती जयंती का पुण्यतिथी ह्याचा त्यांनी अभ्यास करावा।
म्हणजे ज्यांना सावरकरांची जयंती कोणती आणि पुण्यतिथी माहीत नाही त्यांनी आमच्यावरती आरोप करावं हे हास्यास्पद आहे. सीमा प्रश्नाबद्दल त्यांनी भूमिका मांडलेली आहे, आनंद आहे. सीमा प्रश्नाबद्दल त्यांनी म्हटलं की आम्ही सगळे एकत्र आहोत. सीमा प्रश्नाबद्दल जर एकत्र असाल तर केंद्रात आणि कर्नाटकात तुम्ही आहात. गेले 5 वर्ष वरती आणि खालती तुम्हीच होतात. मग त्यावेळेला हा प्रश्न का सोडवला नाही? आज सुद्धा सीमा प्रश्न सोडवण्यासाठी महाराष्ट्र सरकारने आक्रमक भूमिका घेतलेली आहे आणि या भूमिकेत तुम्ही सोबत येणार असाल तर मग हा सीमा प्रश्न सुटायला काही वेळ लागणार नाही. कारण तुमची भूमिका आमच्या सोबत यायची आहे म्हणजे सीमा प्रश्नावर. केंद्रामध्ये तुमचं सरकार आहे, कर्नाटकात तुमचं सरकार आहे, इथे आमचं भक्कम सरकार आहे महाविकास आघाडीचं. आणि असं जर का हे सगळं त्यांनी 3 पायांचं सरकार म्हटलं, पण ही त्रिसूत्री जर का एकत्र आली तर सीमावासीयांना आपण न्याय देऊ शकू. अन्यथा नुसता आरोप करायला बोलाची कडी आणि बोलाचा भात असं विरोधी पक्ष नेत्यांनी, जबाबदार व्यक्तीने असं बोलू नये. मराठा आरक्षणाबद्दल सुद्धा ते मगाशी सोबत होते. एक गोष्ट, मी सगळ्याच बाबींवरती त्यांना काही त्यांच्यावर टीका करणार नाही, पण त्याच्यात त्यांनी जे जे काही सहकार्य लागेल ते सहकार्य करण्याचं आश्वासन दिलेलं आहे आणि त्याच्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतोय. एकूणच काय की अधिवेशन आहे म्हटल्यानंतर काहीतरी बोलायला पाहिजे म्हणून ते बोलून गेलेले आहेत. बाकीचे विषय मी पुन्हा एकदा सांगतो, सगळे विषय मी काही घेत नाही. आपल्याला काही प्रश्न असतील तर आपण जरूर विचारा. प्रत्येक प्रश्नाला मी उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही. मात्र त्यांनी मला एक फुकटचा सल्ला दिलेला आहे. काहीतरी फुकट देता हे कळलं आम्हाला बरं वाटलं, कारण तुमच्याकडनं काहीतरी फुकट मिळतंय हे राज्याला पहिल्यांदा कळलं. कारण तुमचं सरकार जे केंद्रात बसले ते सगळं ओरबाडतंय, सगळं कर रूपाने ओरबाडतंय. म्हणजे घ्यायला आम्ही आणि द्यायला कमी असं एक केंद्रातलं सरकार आहे. जीएसटीची अजून जवळपास 29,000 कोटीच्या वरती रक्कम येणं बाकी आहे राज्याच्या हक्काची. विजेबद्दल भाववाढीबद्दल तुम्ही जे काय आक्रोश करता आहात तोच आक्रोश डिझेल, पेट्रोल आणि गॅसच्या बद्दल का नाही करत? का आंदोलन त्याच्याबद्दल करत नाही? डिझेल पेट्रोलचे भाव आपल्याला सर्वांना कल्पना आहे की जेव्हा मोदींचं सरकार पहिल्यांदा सत्तेवरती आलं तेव्हा जो काय भाव होता तो 71 रुपयाच्या आसपास होता. आता काही राज्यात 100च्या पार गेलेला आहे. म्हणजे आम्ही विराट कोहलीची सेंचुरी बघतो, सचिन तेंडुलकरची पाहिली, धोनी, सगळ्यांच्या सेंचुऱ्या पाहिल्या, पण पेट्रोलची सेंचुरी हे प्रथम अनुभवतो आहोत. आणि त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी सेस वाढवलेला आहे. म्हणजे मी जर काय चुकत असेल तर अर्थमंत्री जी बाजूला बसलेले आहेत, दादा मला मी चुकीचं बोललो तर तुम्ही करेक्ट करा. आपण जे काय कर लावला त्यांनी सांगितलं ते कर कमी करा, पण आताची जी भाववाढ केलेली आहे त्याच्यामध्ये राज्याच्या वाट्याला काही वाढून मिळालं नाहीये. त्यांनी अशा पद्धतीने कर लावलाय की त्यांच्या तुंबड्या भरणार आहेत. आणि मग जेव्हा 2014च्या आधी काँग्रेसचं सरकार होतं तेव्हा आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत प्रति बॅरल त्याची किंमत $106 प्रति बॅरल होती. आता किती झालेली आहे तो पण आकडा आहे माझ्याकडे. आता तो पण आकडा आहे, तो पण काढतो मी. यायचेत ना? नाही, हा आकडा आहे तो चालेल, तर ते पण मिळेल. त्याच्यानंतर त्यांनी जी सांगितलेलं आहे की कर्जमुक्ती अजूनही अर्धवट राहिलेली आहे. त्यांच्या वेळेची म्हणजे तेव्हा आम्ही त्यांच्यासोबत होतो ती कर्जमाफी ही आत्तापर्यंत चालू होती. पण एक गोष्ट मला नक्कीच समाधानाने सांगेन, अभिमानाने सांगेन की त्यांच्या वेळेला जे काही शेतकऱ्याला हेलपाटे मारायला लागत होते, जे काही त्याला सगळी प्रश्नावली होती ती सगळी काढून टाकून आधार कार्ड आणि त्या अंगठ्याच्या जोरावरती आम्ही विनासायास कर्जमुक्ती केलेली आहे. कुठेही शेतकऱ्यांची तक्रार आलेली नाही आहे. त्याच्यानंतर कोरोनाचं संकट आल्यानंतर सुद्धा जिथे कर्जमुक्तीची रक्कम बाकी होती जवळपास 7,000 कोटी ती सुद्धा आपण दिलेली आहे. आणि ह्या ज्या काही थापा म्हणजे अशा थापा मारायच्या त्या अशा
जोरात मारायच्या, सगळंच काही जोरात बोललं म्हणजे खरं असतं असं नाहीये. पण जे बोलायचं ते खोटं बोलायचं ते रेटून बोलायचं हे त्यांचीच वाक्य आहे, हे त्यांनाच लागू पडत आहे. एकूणच काय की आपल्या कच्च्या तेलाच्या बॅरलची किंमत आज $63 आहे आणि पेट्रोलचे दर ₹100 जास्त झालेले आहेत. तर अशी ही सगळी बोलघेवडी माणसं ज्या वेळेला एखाद्या जबाबदार पदावरती असतात त्यांना अशा ह्या गोष्टी शोभत नाही आहेत. मगाशी मी सांगितलं की केंद्र सरकारकडून जवळपास 29,291 कोटी येणे बाकी आहे आणि मदत व पुनर्वसनासाठी नागपूर विभागातील पूर आणि जूनची अतिवृष्टी त्याच्यासाठी 4,720 कोटी येणे बाकी आहे. का नाही तिकडे बोंबलत? केंद्राच्या इकडे जाऊन का नाही बोलत? हे सगळे विषय झाल्यानंतर मग एका महत्त्वाच्या विषयाला मी येतो आहे, तो म्हणजे संजय राठोड. एकूण सरकार चालवताना मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि ते सर्व मंत्रिपदावरती आम्ही विराजमान झाल्यानंतर आमची जबाबदारी असते ती म्हणजे न्यायाने वागणे. पण गेल्या काही महिन्यात एकूण जे गलिच्छ राजकारण सुरू झालेलं आहे, तपास हा झालाच पाहिजे, पण हा तपास निपक्षपातीपणाने केला गेला पाहिजे. जर कोणी त्याच्यात गुन्हेगार असेल, जर कोणी त्याच्यात दोषी असेल, तर तो कोणी किती मोठा असला तरी त्याच्यावरती कायद्यानुसार कारवाई झालीच पाहिजे. या सरकारची ठाम आणि स्पष्ट भूमिका आहे. या तपास यंत्रणेवरती आणि या तपासावरती कोणाला एखाद्याला सोडवायचं म्हणूनही दडपण असता कामा नये, पण त्याच बरोबरीने एखाद्याला लटकवायचंच आहे, त्याला आयुष्यातून उठवायचंच आहे असाही तपास असता कामा नये, असेही दडपण असता कामा नये. आणि हे मी मुद्दामून सांगतोय कारण गेल्या वर्षभरापासून अशा काही घटना, अशा काही गोष्टी घडत आहेत की आम्ही म्हणू तीच पूर्व दिशा. तुम्ही सांगाल तसाच तपास झाला पाहिजे. तपासाला तुम्ही दिशा देऊ शकणार नाही. तपास हा निपक्षपातीपणाने सुरू आहे. आणि मग तुमच्या मनात असं आलं असेल की एवढे दिवस होऊन गेल्यानंतर सुद्धा आज आता संजय राठोड यांनी स्वतःहून राजीनामा दिलेला आहे. त्याचं पत्र सुद्धा अनिल तुम्ही वाचून दाखवा. पण आधी एक थोडंसं मी बोलतो. त्यांनी राजीनामा दिल्यानंतर बरं आधी ते पत्रच वाचा, म्हणजे ते त्याचं आधी पत्र वाचू, मग नंतर मग पुढचं बोलू. माननीय श्री उद्धवजी ठाकरे, मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांची जय महाराष्ट्र. अत्यंत व्यथित अंतःकरणाने मी हे पत्र आपणास लिहित आहे. आपण माझ्या भावना समजून घ्याल असा विश्वास आहे. गेल्या काही दिवसापासून माझ्या भोवती दिवंगत पूजा चव्हाण यांच्या मृत्यूचे वादळ घोंगावत आहे. पूजा चव्हाण यांचा मृत्यू दुर्दैवी आहे. त्यांच्या मृत्यूचा निपक्ष तपास व्हावा व सत्य बाहेर यावे अशी माझी ठाम भूमिका आहे. पण या सर्व प्रकरणाचे राजकीय भांडवल करून राज्यातील विरोधी पक्ष माझ्या चरित्रावरती बेछूट शिकवणे करीत आहे. सरकारला बदनाम करण्यासाठी मोहीम राबवत आहे. विधानसभा चालू न देण्याची त्यांची भूमिका लोकशाहीच्या दृष्टीने चिंताजनक आहे. या सर्व प्रकरणी दिवंगत पूजा चव्हाण व तिच्या कुटुंबियांची बदनामी विरोध करत असून महाराष्ट्रात अशा खालच्या स्तराचे राजकारण कधीच झाले नव्हते. मी आपल्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री म्हणून काम करीत असलो तरी सगळ्यात आधी एक कडवट शिवसैनिक आहे. आपण माझ्यासारख्या शिवसैनिकाला मंत्रिमंडळात काम करण्याची संधी दिली त्याबद्दल मी आपला आभारी आहे व राहील. पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात तपास पूर्ण होऊन सत्य बाहेर येईपर्यंत सरकारचा मंत्री म्हणून पदावर राहणे नैतिकतेला धरून आहे असे मला वाटत नाही. म्हणून मी माझ्या मंत्रिपदाचा राजीनामा देत आहे. तुम्हाला स्वीकारावा. आपला मित्र संजय राठोड. हे संजयनी राजीनामा पत्र त्याच्या भावना व्यक्त केलेल्या आहेत. ह्या प्रत्येक गोष्टीला अनेक बाजू असतात. एक म्हणजे तुम्ही मनात विचार करत असाल की इतके दिवस का लावले. केवळ राजीनामा घेणं किंवा हातामध्ये काही पुरावे असोत नसोत गुन्हा दाखल करून मोकळे होणं म्हणजे कोणाला न्याय देणं असा त्याचा अर्थ होत नाही. ज्या क्षणी ही घटना घडली आणि आम्हाला सर्वांना कळली त्याच क्षणी आम्ही ह्या घटनेची निपक्षपातीपणाने चौकशी आणि तपास करण्याचे आदेश दिलेले आहेत आणि पोलिसांना तशा सूचना दिलेल्या आहेत, तसे आदेश दिलेले आहेत की हा तपास चालू आहे असं नाही. एक कालबद्ध काहीतरी तुम्ही ठरवा
आणि लवकरात लवकर तुमच्या तपासाचा अहवाल आम्हाला सादर करा. आणि मग त्याच्यातनं जे काही सत्य बाहेर येईल ते सत्य कोणालाही पाठीशी घालणार नाही. आणि कोण जर त्याच्यात आरोपी असेल, कोणी काही असेल, तर त्याला क्षमा होणार नाही. पण हे सगळं करत असताना नुसती आदळआपट करून तपासाची दिशा भरकटवून टाकायची, हा जो काही एकूण प्रकार आणि प्रघात घातला जातोय हा फार गंभीर आहे. आणि चौकशी नीट होऊ द्या, तपास नीट होऊ द्या. आणि तपासावरती ही तपास यंत्रणा तीच आहे ज्यांच्यावरती तुमचा अविश्वास आहे. तुमच्या काळात सुद्धा हीच तपास यंत्रणा होती. आणि ह्याच तपास यंत्रणेने म्हणजे महाराष्ट्र पोलीस, मुंबई पोलीस यांच्यावरती सातत्याने अविश्वास दाखवला जातोय. पण ह्याच पोलिसांनी त्यांच्या काळात सुद्धा अगदी चांदा ते बांदा ज्या काही घटना दुर्घटना घडल्या असतील, ज्या काही मृत्यूची प्रकरणं घडली असतील, आत्महत्येची घडली असतील, त्यांचा सुद्धा तपास ह्याच यंत्रणेने केला होता. आणि त्यांच्यावरती तेव्हा तुमचा जर का विश्वास असेल तर आता अविश्वास कसा काय दाखवता? शेवटी राज्य कोणावरती चालतं? पोलीस यंत्रणा असेल, इतर सर्व यंत्रणा असतील, ह्या सरकारच्या पाठकाणा असतात, एक मजबूत खांब असतो. आणि त्यांच्यावरतीच अविश्वास दाखवणार असाल तर मला असं वाटतं आपणच आपल्या हाताने पायावरती कुऱ्हाड मारून घेतो. हे जसं संजय राठोड यांचं पत्र आपल्यासमोर वाचून दाखवलं, त्यांनी दुपारी येऊन राजीनामा सादर केला. आणि ही बातमी आल्यानंतर मग अशी मराठा आरक्षणासंदर्भात बैठक झाली, मग आमची मंत्रिमंडळाची बैठक झाली. आणि ती संपून मी इथे येत असताना पूजाचे आई वडील आणि त्याची बहीण ह्याच मला येऊन भेटले. साहजिकच आहे, त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू आहेतच. पण ते अश्रू आणि त्यांच्या भावना ह्या मी मुद्दामून तुमच्यासमोर मांडत आहे. त्यांनी मला एक पत्र दिलेलं आहे, तेही पत्र तुम्ही ऐकलं पाहिजे. सन्माननीय मुख्यमंत्री महोदय, महाराष्ट्र राज्य, पूजा चव्हाण विषय आत्महत्या प्रकरणी होणारी आमची व आमच्या समाजाची बदनामी थांबवण्याबाबत महोदय, आमची मुलगी कुमारी पूजा चव्हाण हिचा दिनांक 7 फेब्रुवारी रोजी दुर्दैवी मृत्यू झाला. कुठल्याही माता पित्यासाठी आपल्या पोटच्या गोळ्याचा मृत्यू हा अत्यंत वेदनादायी असतो. आमची वेदना आता कधीही भरून येणार नाही. मुलीच्या अकाली मृत्यूच्या दुःखापेक्षा अधिक त्रासदायक व आक्षेपार्ह म्हणजे माझ्या मुलीच्या मृत्यू संदर्भात जी चर्चा होत आहे तिच्यावर खूप गलिच्छ आरोप लावून श्री संजय राठोड राज्यमंत्री यांचे नाव घेऊन उलटसुलट बातम्या येत आहेत जे निराधार आहे. आपण या संबंधीच्या पोलीस चौकशीचे आदेश दिलेले आहेत. आपल्यावर आमचा पूर्ण विश्वास आहे व या घटनेचा तपास वेगाने व्हावा व जे दोषी असतील त्यांच्यावर आपण निश्चितच कारवाई कराल याची आम्हाला खात्री आहे. आमच्या मुलीचा बळी गेला, पण फक्त संशयावरून कोणाचाही बळी जाऊ नये. श्री संजय राठोड यांच्या राजीनाम्याची कोणतीही मागणी आम्ही केलेली नाही. आमची मुलगी गमावली, परंतु या राजकारण करून दररोज होणारे आरोपाने तिचा रोज बळी जातोय. याचे राजकारण करून श्री संजय राठोड यांना आरोपी ठरवून राजीनामा घेऊ नका. तपासामध्ये श्री राठोड किंवा अन्य कोणीही दोषी असल्यास कठोर कारवाई करून न्याय द्यावा, परंतु संशयावरून मुलीवर किंवा कोणावरही आरोप करू नये. श्री संजय राठोड हे समाजाचे नेते आहेत. ते खूप कष्ट करून येथपर्यंत पोहोचलेले आहेत. फक्त संशयावरून त्यांचा बळी घेऊ नये. तपास पूर्ण झाल्यावर दोषींवरती कारवाई करावी. राजकारणामुळे व दबावामुळे घाईघाई कुठलाही निर्णय घेऊ नये. आमचा आपल्यावरती पूर्ण विश्वास आहे. आपण आम्हाला न्याय द्यावा. आपले नम्र लहूचंद्र चव्हाण वडील, मंदोदरी लहू चव्हाण आई व दिव्यानी लहू चव्हाण बहीण. आता काय म्हणायचं याला? ज्यांच्या ज्या मुलीचा जीव गेलाय त्यांच्या आई वडिलांचा तपास यंत्रणेवरती आणि सरकारवरती विश्वास आणि ते सांगतायत की याच्यात राजकारण आणू नका, आणि ही लोक त्याच्यामध्ये राजकारण आणतायत. याच्यासारखं दुर्दैव दुसरं असू शकत नाही. आणि म्हणून मला असं वाटतं प्रत्येक पाऊल टाकताना खूप समजूतदारपणाने आणि गांभीर्याने टाकावं लागतं. त्याच्यामध्ये उथळपणा असता कामा नये. कोणाचाही जीव हा महत्त्वाचा असतोच. ती घटना दुर्दैवी आहेच, त्याचा तपास हा होणारच. आणि त्या तपासाअंती जे काय सत्य असेल ते सत्य स्वीकारलं जाईलच. त्याच्यात कोणाचं नाव असलं, कोणाहीवरती त्याच्यात
दोषारोप असेल काही असेल तर तो कोणी असला तरी त्याच्यावरती कारवाई होणारच. त्याच्याबद्दल त्यांच्या मनात शंका नाही आहे. मला असं वाटतं इतरांच्याही मनात तशी शंका असण्याचं कारण नाही आहे. आणि म्हणून देवेंद्रजींनी मागाशी मला जो काही फुकटचा सल्ला दिलेला आहे की सत्तेत कोणी किती लाचारी स्वीकारली ती इतिहासात लिहिले जाते, तसंच सत्ता आल्यानंतर एकतर खोटं बोलून सत्ता आणली आणि सत्ता आणल्यानंतर खोट्याचे इमले रचले आणि देश विकायला काढला, किंबहुना देश विकायला काढणारे म्हणून तुमच्याही सरकारची नोंद होईल ह्याची सुद्धा त्यांनी नोंद ठेवावी. आणि आरोप करताना थोडंसं एक जबाबदारीचं भान ठेवावं. समजू शकतो एक समोर आलेलं चांगलं चित्र स्वतःच्याच कर्माने त्यांनी भंग केलं आणि सरकार पडेल हाही भ्रम आता वर्ष होऊन गेलं. ते काय पडत नाही, उलट आम्ही अधिक मजबूतीने आता काम करायला लागलेलो आहोत. महाराष्ट्राच्या हिताचं, महाराष्ट्राच्या विकासाचं स्वप्न घेऊन आम्ही पुढे जात असताना इतर ठिकाणी त्याचं कौतुक होतंय, पण तुमच्या मनामधले जे काही थोडंसं खतखततंय ती खतखत जरूर काढा. सरकारचं काही चुकत असेल जरूर सांगा, पण कारण नसताना केवळ आपली सत्ता नाही म्हणून महाराष्ट्राची आणि सरकारची बदनामी करू नका. कारण स्वतःच्याच घरचा काळ अशी सुद्धा इतिहासामध्ये आपली नोंद होऊ देऊ नका. हीच माझी त्यांना हात जोडून नम्र विनंती आहे. राजीनामा दिलेला आहे म्हणजे त्याचा अर्थ काय होतो? नाही, बरोबर आहे. तो म्हणजे तो नुसता काय फ्रेम करून लावण्यासाठी नसतो. तुम्हाला काय वाटलं राजीनामा दिला म्हणजे फ्रेम करून लावू? स्वीकारलेलाच आहे ना त्यांनी, राजीनामा स्वीकारलेलाच आहे. मी पुन्हा तेच सांगतोय, त्यांनी राजीनामा दिलेला आहे आणि तो स्वीकारल्यानंतर तो काही फ्रेम करून लावण्यासारखा नाहीये, पण त्याच्या मागे उगाचच त्यांना लटवायचंच आहे. अशा पद्धतीने आगपाखड जी चाललेली आहे ती बंद झाली पाहिजे. जे काय तुमच्याकडे पुरावे असतील जरूर द्या. त्याचं जाहीर चव्हाट्यावरती प्रदर्शन केलं मग न्यायालय आणि तपास यंत्रणा हवी कशाला? तुम्हीच तपास करा आणि तुम्हीच न्यायालय व्हा. तुमच्याकडे काही असतील साक्षी पुरावे, जा ना, तपास काम करणारी जी लोक आहेत त्यांच्याकडे द्या, सादर करा. एक तर या प्रकरणात त्यांच्या आई वडिलांची तक्रार तर नाहीच आहे, उलट त्यांनी या तपास यंत्रणेवरती विश्वास व्यक्त केलेला आहे. वन खात्याचा वन खात्याचा कारभार आता सध्या माझ्याकडे आहे, कारण कोणालाही नेमून दिलेल्या खात्याचा कारभार मुख्यमंत्र्यांकडे असतो आणि त्या निमित्ताने विधानसभेत काही प्रश्न किंवा काही असेल तर जरूर असेल तेव्हा मी किंवा त्या खात्याचे राज्यमंत्री त्याला उत्तर देतील. नाही तर आम्ही सगळेजण आहोतच. ह्याच्यामध्ये मला असं वाटतं तेही मुख्यमंत्री होते आणि त्यांना सुद्धा कल्पना आहे की पहिला एक तपासाचा अहवाल यावा लागतो. गुन्हा दाखल करून तपास किंवा तुम्ही म्हणताय म्हणून गुन्हा दाखल करणं असं त्याचा प्रकार होत नाही. आता तपास हा होतोय आणि तपासाचा अहवाल लवकरात लवकर सादर होणार हे तुम्हाला सांगितलं, सादर करायला सांगितलेलं आहे. त्याच्यात जो काय असेल तो उघड होणार आहे अहवाल. त्यांच्याकडे दुसरा मुद्दा काय? दुसरा मुद्दा त्यांच्याकडे काय आहे? दुसरा मुद्दा काय आहे? मग आणखीन एक गोष्ट सांगतो तुम्हाला, आणखीन एक गोष्ट सांगतो. हा मग सांगा ना, तुम्ही कायद्याविषयी चांगलं बोलत सांगा. या संदर्भात मुंबई पोलिसांनी एडीआर दाखल केलेला आहे आणि त्या एडीआरच्या अंतर्गत ही चौकशी चालू आहे. सीएम साहेब, तुम्ही जसं त्यांच्या आई वडिलांच्या पत्राचा उल्लेख केला तसंच त्यांच्या कुटुंबातले काही सदस्य पुण्यातल्या त्या पोलीस स्टेशन त्यांनी सांगितलं त्यांचा काही संबंध नाही, ते विचारलं हे त्यांनी सांगितलंय. मला असं वाटतं ब्लड रिलेशन नाही म्हणले. हा, ते त्यांनी स्वच्छ सांगितलं की त्यांचं ब्लड रिलेशन नाही, हे त्यांच्या आई वडिलांनी सांगितलेलं. हा काही तपासाचा अहवाल नाही, त्यांच्या आई वडिलांनी स्पष्ट सांगितलेलं आहे. चौकशी अहवाल झाल्यानंतर संजय राठोड जर निर्दोष असले तर पुन्हा मंत्रिमंडळ दिसतील का संजय राठोड? तुमची काय इच्छा आहे? चौकशीमध्ये काय नाही, त्यांना पोचवायचंच ठरवलं असेल
तर ते त्यांचा कशावर विश्वासच नाही. हे त्यांनी म्हणजे काय की उद्या मी अजून काही म्हणतच नाहीये, तपासाचा अहवाल नीट येऊ द्या हेच माझं म्हणणं आहे. निपक्षपातीपणे तो येणार, पण त्यांना कदाचित त्याची खात्री असेल नसेल म्हणून ती यंत्रणाच तरी खोटी ठरवून टाकलेली आहे. म्हणजे काय वाटेल ते करा, तपास करा नका करू याला ठोकाच. हे कोणता हा कोणता नाही आहे. एक प्रश्न महत्वाचा आहे की ज्या प्रकारे आपण महाराष्ट्राची मुलगी म्हणतो, काही पत्ता नसताना व्हिडिओ ऑडिओ क्लिप रिलीज करणं आणि त्या मुलीचं नाव घेणं हे चारित्र्य हनन आहे. अशा लोकांवर आपण काय कारवाई करू? हा फार महत्वाचा प्रश्न आहे आणि हा मुद्दा महत्वाचा आहे. माझं म्हणणं आहे की याच्यावरती सुद्धा विचार करून, कारण त्या आईवडिलांची मागणी तीच आहे की आमच्या कुटुंबियांची आणि मुलीची बदनामी थांबवा, म्हणून त्यांच्यावरती आपण म्हणता म्हणून एक महिला म्हणून आपल्या भावनेचा मी आदर करतो आणि त्यांच्यावरती गुन्हे दाखल करण्याची सुद्धा जर तशी शक्यता असेल तर ते गुन्हे जरूर दाखल केले पाहिजे. नाव नसताना मुलीचं नाव घेणं हे प्रीतीमध्ये नीट बसतं आणि चॅनलवर तुम्ही जेव्हा एखाद्या मुलीचं विनयभंग झाला किंवा नसेल झाला तरी नाव आणि फोटो दाखवणं, त्या कुटुंबाची बदनामी करणं, तेच त्यांचं म्हणणं आहे. मीडियाला पण अधिकार नाहीये आणि राज्य सरकारला आणि विरोधी पक्षांना पण नाही. हे मी पत्रकार असताना सांगते नाही, आणि आभारी ही आहे. बदनामी तुम्ही थांबवा अशा जरूर आम्हाला जरूर तुम्हाला विनंती. जरूर धन्यवाद ताई. मुद्दा असा होता की तुम्ही आता ते ऑडिओ क्लिप फिरवणाऱ्यांना गुन्हे दाखल करा म्हणता, त्यांच्याविषयी ऑडिओ क्लिप आहे त्यांच्यावर गुन्हे दाखल होत नाही, ईडीआर फक्त दाखल केला असं सांगितलंय. हा प्रश्न तिथेही म्हणून मला असं वाटतं ह्याच्यात कोणी आतताईपणा करू नये. ज्या काही कोणाकडे पुरावे असतील काही असेल ते तपास यंत्रणा आहे, त्या तपास यंत्रणेकडे द्यावं. त्या तपास यंत्रणेचा संपूर्ण एक अहवाल तर येऊ द्या आणि त्याच्यामध्ये ते सगळे काही पुरावे आहेत ते धरले जातील, ते सगळे तपासून अहवाल येईल. सीएम साहेब, या चौकशीसाठी काही मुदत, काही कालावधी निश्चित करणार आहात का? कारण अनेक दिवस हा तपास सुरू राहील, हा एक प्रश्न. आणि दुसरा, संजय राठोड यांच्याकडे जो मंत्रिपदाची जी जबाबदारी होती ती आता कोणाकडे असणार आहे? नवे सांगितलं नव्हतं. अरे तुम्ही ऐकताय का नाही हो? मगाशी मुख्यमंत्र्यांनी सांगितलं त्यांच्याकडे. दुसरा प्रश्न असा येतो, तुम्ही संजय राठोड यांचा चौकशी होईपर्यंत राजीनामा घेतला, परंतु धनंजय मुंडे यांच्यावरही अशा प्रकारचे नाही परंतु अशा महिलांवरच्या संदर्भातले आरोप झाले होते. त्यांच्या संदर्भात वेगळी भूमिका आणि संजय राठोड यांच्याबद्दलची वेगळी भूमिका अशी आहे का? त्यांच्याबद्दल ज्यांनी तक्रार केली त्यांनी तक्रार मागे घेतली. पण आणखीन एक गोष्ट तुम्हाला सांगतो, नाही, यातही तक्रार कोणाची नाहीये म्हणजे याच्यात तर तक्रार कोणाची नाहीच आहे. तरी पण राजीनामा घेतला कारण त्यांनी नैतिकतेला धरून दिलेलं आहे की त्याच्यामुळे अधिवेशनच चालू देणार नाही. हा कोणता प्रकार आहे? मग मी आणखीन एका गोष्टीचा जरूर उल्लेख करेन की गेल्याच आठवड्यामध्ये आणखीन एक आत्महत्या मुंबईत झालेली आहे. तिच्याबद्दल कोणीच का बोलत नाही? जर संजय राठोडबद्दल तुम्ही संशय व्यक्त करता म्हणून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करता, ह्या दुर्दैवी घटनेत कुठेही आत्महत्येची म्हणजे सुसाईड नोट नाही, कोणाचे आरोप नाहीत, काही नाही, तरी गुन्हा दाखल करायची मागणी होते. पण दुसरी जी आत्महत्या मुंबईमध्ये झाली त्या आत्महत्येमध्ये 13-14 पानाची सुसाईड नोट आहे आणि त्याच्यामध्ये विशिष्ट नावं लिहिली गेलेली आहेत. आता ती नावं जर का उच्चपदस्थ असतील तर त्यांचाही राजीनामा घेतला गेला पाहिजे आणि मुंबई पोलिसांना तपासाला त्यांना सहकार्य करायला लावलं पाहिजे. अन्यथा जर का ते भारतीय जनता पक्षाचे कोणी असतील तर त्यांना असा कोणाचा छळ करून आत्महत्या करायला प्रवृत्त करायला त्यांच्या वरिष्ठांचा आशीर्वाद आहे का? एका खासदाराने आत्महत्या केलेले 7 टर्मचा खासदार आणि तो 7 वेळा एका मतदारसंघातून जिंकून येतो. जिंकून आल्यानंतर त्याला आत्महत्या करायला मुंबईत येत आहेत आणि दुर्दैवाने त्याच्यात त्यांनी असं म्हटलेलं आहे की इकडे आल्यानंतर इथल्या मुख्यमंत्र्यांवरती आणि पवार साहेबांवरती माझा विश्वास आहे, ते मला न्याय देतील. मग त्याच्यात जी काही नावं दिली आहेत ती जर का भाजपच्या उच्चपदस्थांची असतील तर किंवा कुठल्याही तिथल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांची असतील तर त्यांना तसा छळ करण्याचा आणि आत्महत्येला प्रवृत्त करण्याचा परवाना भारतीय जनता पक्षाच्या म्हणजे देवेंद्र फडणवीसांच्या नेत्यांनी दिला आहे का? त्यांना आशीर्वाद आहे का? ह्याचं उत्तर मिळालं पाहिजे. कारण जसं इकडे त्या पूजाने आत्महत्या केली तसं त्या डेलकरांनी आत्महत्या केली. महिला आणि पुरुष हा एक फरक आहे, पण डेलकरांनी आत्महत्या केल्यानंतर त्यांचं घर उघडं पडलं. त्यांच्या पत्नी त्या पण निराधार झाल्या, त्या पण महिलाच आहेत. त्यांची बाजू कोण का मांडत नाही? त्यांच्यासाठी रस्त्यावर का कोणी उतरत नाही? कोणीही नहीं, एक मिनट में सारी जानकारी हिंदी में दे दूंगा, जरूर दे दूंगा. लेकिन बात तो ऐसी है कि जिन लोगों के नाम मोहन डेलकर जी के सुसाइड नोट में है
पुलिस तो अपनी जांच करेगी, जरूर करेगी, लेकिन वो तो केंद्र शासित प्रदेश है और इसलिए मैं प्रधानमंत्री जी और केंद्रीय गृह मंत्री जी को भी रिक्वेस्ट करना चाहता हूं कि आप भी वहां की जो भी प्रशासन है उनको निर्देश करिए कि मुंबई पुलिस जब भी आएंगे तो अपना सहकार्य करे। माननीय मुख्यमंत्री जी, देवगढ़ के मामले में चर्चा ये है कि उनका क्रिमिनल बैकग्राउंड रहा है, इसलिए आप सुनकर नहीं गए। जो आपने जांच की है उसमें क्या सामने आया है? नहीं, जांच अभी तक की नहीं है। अगर क्रिमिनल बैकग्राउंड होती या होगी तो उनके ऊपर आप केस कर सकते थे, केस कर सकते थे। ठीक आहे, नाही ते तपासाच्या ह्याच्यामध्ये जे आहे ते त्या मार्गाने येऊ दे, त्या मार्गाने येऊ दे। मी उगाच त्यांनी काहीतरी केलं म्हणून मी काहीतरी वेडेपणा नाही करणार। सर, मोहन देलकर जी की मौत के मामले में आप कोई सीनियर आईपीएस अपॉइंट क्यों नहीं करते? कोई स्पेशल करेंगे ना, जरूर करेंगे, जरूर करेंगे, लेकिन ये भी जो विषय है उसके ऊपर भी चर्चा होनी चाहिए। आपण पुन्हा ईडीआर खाली दाखल झालाय, त्याची जशी जशी चौकशी म्हणजे बाहेर येतील त्याच्याप्रमाणे बोला। मोहन देलकरांच्या आत्महत्याचा देखील ईडीआर खाली तपास चालू आहे। हा तपास जसा जसा पुढे जाईल आणि मग त्यावेळेला जो निर्णय घ्यायचा आहे त्याच्याप्रमाणे मग पुन्हा दाखल करायचा, कशा पद्धतीने करायचा, हा वेळोवेळी तपास जसा जसा पुढे जाईल त्यावेळेला ते ठरलं जाईल। सीएम साहेब, मध्यंतरी संजय राठोड समर्थकांनी पोहरा देवी येथे शक्ती प्रदर्शन केलं होतं, अनेकांना कोरोनाची बाधा झाली होती, त्यावेळेसही त्याआधी तुम्ही भूमिका जाहीर केली होती सभा समारंभ मोर्चे आयोजित करू नयेत, असं असताना हे शक्ती प्रदर्शन झालं, त्यावर आपली त्यांच्यावरती ज्यांनी शक्ती प्रदर्शन केलं त्यांच्यावरती गुन्हे दाखल झालेले आहेत आणि त्याच्यानुसार त्यांच्यावरती कारवाई केली गेलेली आहे। नाही, पण स्वतः संजय राठोड त्या ठिकाणी होते तर संजय राठोडांवर कारवाई होणार आहे का? त्यानुसार जे काय असेल ते होईल, पण त्यांनी एक तर कोणाला त्यांना विचारलं, कोणाला या म्हणून सांगितलेलं नव्हतं, येऊ नका म्हणून सांगितलं होतं आणि त्यांच्यावरच्या प्रेमाने किंवा काही असेल ती सगळी लोक जमली होती, पण ज्यांनी गर्दी केली त्यांच्यावरती कारवाई झाली। संजय आज से 10 दिन देखेंगे कि कोरोना वायरस के केसेस का क्या हो रहा है और अभी पिछले 4 दिनों से 8000 से ऊपर केसेस आ रहे हैं। मुंबई हो, पुणे हो, नागपुर, सब जगह पे केसेस बढ़ रहे हैं। क्या परिस्थिति, क्या लॉकडाउन की परिस्थिति? लॉकडाउन की नहीं, आप देख रहे हो कि हम तो सारे मास्क लगाकर बैठे हैं। आप लोगों में से कुछ लोगों ने मास्क पहना है, कुछ लोगों ने नहीं पहना है। लॉकडाउन होगा, राज्य भर में क्या वापस लॉकडाउन होगा? हमारी तो इच्छा नहीं है, लेकिन मजबूरी, ये जो शब्द है बड़ा विचित्र है और इसलिए आपने देखा होगा कि पिछले आज का नहीं, पिछले रविवार को मैंने फेसबुक लाइव के माध्यम से लोगों के साथ बात की थी और तब मैंने सारे लोगों को यही कहा था कि जो भी सूचना आपको दे दी गई है उसका पालन करें, मास्क पहने और लॉकडाउन को ना करें। मास्क काढलं मला माझा नमस्कार आहे त्यांना। लेकिन राज्य सरकार की तरफ से महाराष्ट्र के लिए स्पेसिफिकली इंस्ट्रक्शंस नहीं आई है, तो क्या कल प्राइवेट अस्पतालों में ये वैक्सीन मिलना शुरू हो जाएगा? पहले वैक्सीन तो आने दीजिए, फिर सूचना आएगी। पत्रकारांना कधी देणार? दिल्लीने कळवल्यानंतर। सर, पर आपका ऑब्जर्वेशन क्या है कोरोना वायरस को लेकर? इतने दिन पास हो गए हैं, आपने 8-10 दिन का जो नहीं, देखिए ऐसा है, आपने अच्छा सवाल पूछा। बढ़त तो हो रही है, आज ही अभी हमने जानकारी ले ली, सब जगह बढ़त तो हो रही है, खास कर विदर्भा में अमरावती है, अकोला है, वाशिम आणि यवतमाळ, बुलढाना, यहाँ पिछले वक्त जब पीक पर थी केसेस उससे भी ज़्यादा क्रॉस किया है केस ने, तो सारे लोगों ने एक क्या कहे, मास्क तो पहनना चाहिए। जो 3 बातें हैं, वैक्सीन आएगी, जरूर आएगी, लेकिन वैक्सीन लेने के बाद भी मास्क तो पहनना ही होगा। आने वाले कुछ महीनों तक शायद ये सिलसिला जारी रहेगा और हमें तो थोड़ी सी एक जरा खबरदारी म्हणतो तिथं घ्यावी लागेल। मराठा
चला बस अशोकराव, मराठा आरक्षण तुम्ही नीट सांगा. मराठा आरक्षण अशोकराव सांगतात मराठा आरक्षणाबद्दल. लोकल ट्रेनच्या बद्दल सुद्धा आमची विनंती आहे की सर्व जी कार्यालय आहेत, जसा मी मंत्रालयामध्ये प्रयत्न करतो आहे की वेळा वाटून द्यायच्या, शिफ्टच्या वेळा वाटून द्यायच्या, म्हणजे गर्दी होणार नाही. कारण काम तर सगळ्यांना करावं लागतंय, म्हणून ज्याला आपण पीक आवर म्हणतो त्या पीक आवरची विभागणी करावी आणि येता जाताना आणि प्रत्यक्ष कार्यालयाच्या ठिकाणी सुद्धा, कार्यालयामध्ये सुद्धा कोविड बद्दलच्या ज्या काही सूचना आहेत त्याचा तंतोतंत वापर करावा, ही आमची सगळ्यांना नम्र विनंती आहे. मला वाटतं मराठा आरक्षणाबद्दल मराठा आरक्षणासंदर्भामध्ये सन्माननीय मुख्यमंत्र्यांच्या, उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये उपसमिती आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्रजी फडणवीस, त्याचबरोबर राज्याचे ऍडव्होकेट जनरल आणि ऍडव्होकेट थोरात, त्याचबरोबर केंद्रामध्ये आपले असलेले सुप्रीम कोर्टाचे ज्येष्ठ विधितज्ञ श्री मुकुल रोहतगी, श्री पटवालिया आणि अन्य ऍडव्होकेट जे मराठा समन्वयक त्यांची आणि खासदार उदयनराजे भोसले आणि संभाजीराजे यांच्या उपस्थितीमध्ये प्रदीर्घ चर्चा झाली. त्यामध्ये सद्यस्थितीचा आढावा हा घेण्यात आलेला आहे आणि 8 तारखेला सुनावणी होण्याच्या अगोदर आम्हा सर्वांची एवढीच भूमिका आहे की केंद्राने ह्याच्यामध्ये सकारात्मक भूमिका घेतली पाहिजे. अटॉर्नी जनरलला ह्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाने नोटीस काढली असल्यामुळे केंद्र सरकारला आता एक उत्तम संधी आहे की त्यांनी मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ तिथे भूमिका घेण्याची नितांत गरज यासाठी आहे की इकॉनॉमिकली वीकर सेक्शनचा जो निर्णय केंद्र सरकारने 102वी घटना दुरुस्ती करून जो घेतलेला आहे त्याला सुद्धा सर्वोच्च न्यायालयामध्ये तोही प्रश्न सध्या गेलेला आहे. त्याला स्थगिती नाही, परंतु अजून तोही चॅलेंज झालेला आहे. त्याचबरोबर जवळपास 16 राज्यांच्या आरक्षणासंदर्भातले विविध प्रश्न हे सुद्धा सुप्रीम कोर्टाच्या समोर सध्या आहेत आणि मग हे लक्षात घेता केंद्र सरकारने पहिली गोष्ट महत्वाची जी आमची अपेक्षा आहे केंद्र सरकारकडून की आम्ही जी भूमिका घेत आहोत ती भूमिका त्यांनाही घ्यावी. कारण की ईडब्ल्यूएस हा प्रश्न संपूर्ण देशामध्ये ईडब्ल्यूएस लागू झालेला आहे, तोही न्यायप्रविष्ट झालेला आहे. त्यामुळे हा प्रश्न जो 50% आरक्षण गेल्यामुळे अडचणीमध्ये आलेला आहे देशामध्ये सुद्धा आणि महाराष्ट्रात सुद्धा. त्याच्यामुळे जे कॉन्स्टिट्यूशन बेंच जे आहे ते 9 किंवा 11 जजेसचं राहावं. कारण इंदिरा सहानी केसमध्ये 50%च्या आरक्षण गेल्यामुळे तिथे केसला मागचा झाला असल्यामुळे त्या बॅकग्राऊंडवर 5 जजेसचं बेंच हे त्या ठिकाणी सदरील निर्णय घेण्याकरता सक्षम राहणार नाही आणि म्हणून 9 किंवा 11 मेंबर्सच्या जजेस समोर हे प्रकरण चालवण्यासंदर्भातला विषय हा निर्णय घ्यावा. व्हर्च्युअल हिअरिंगच्या ऐवजी फिजिकल हिअरिंग त्या सर्व केसेसमध्ये व्हावी अशी अपेक्षा आहे. देवेंद्र फडणवीस साहेबांना सन्मान्य मुख्यमंत्र्यांनी विनंती केलेली आहे की आपण सुद्धा पुढाकार घ्या. केंद्रात आपलं असलेलं सरकार आणि तिथल्या केंद्र सरकारच्या पार्टी झाल्या असल्यामुळे त्यांनी सुद्धा या आरक्षण संदर्भात सकारात्मक भूमिका घ्यावी आणि बाकी काही लिगल विषयावर सर्व चर्चा झालेली आहे. दोन्ही वकिलांनी पण त्यांना तसं आणि दिल्लीतले जे आमचे वकील आहेत मुकुल रोहतगी आणि पटवाल्या यांनी सुद्धा सांगितले की केंद्र सरकार याच्यामध्ये भूमिका घ्यायची असल्यास त्यांना ही भूमिका घेणं संयुक्तिक राहील, जेणेकरून सर्वांनी एकत्र मिळून जर हा विषय हाताळला तर त्याला एक वेगळं वजन प्राप्त होईल. अशा प्रकारची आम्हा सर्वांची भूमिका आहे जी मुख्यमंत्र्यांनी स्वतः विनंती केलेली आहे आणि आज केंद्रीय कायदा मंत्र्यांना सुद्धा विनंती आम्ही अगोदर केली होती, पण ते का हजर राहू शकले याची मला कल्पना नाही. परंतु अशी सगळी बॅकग्राऊंड आहे आणि त्याच्यावर तासभर चर्चा झाली. संभाजीराजेंना सुद्धा ह्या चर्चेमध्ये इन्व्हॉल्व करण्यात आलं होतं आणि उदयनराजेंना सुद्धा याच्यात इन्व्हॉल्व करण्यात आलं होतं. काही बाकी वकील मराठा समाजाच्या संदर्भातले जे होते त्यांना सुद्धा इन्व्हॉल्व करण्यात आलं होतं. असे एक सारांश आपल्यासमोर मांडलेला आहे. केंद्र सरकारच्या भूमिकेबद्दल शंका वाटते का? कारण केंद्रीय मंत्री या बैठकीला उपस्थित राहणार होते, ते उपस्थित नाही. मला त्यांचं अनुपस्थितीचं कारण काही संबंधित आम्हाला कुठली शंका नाहीये. कारण देवेंद्र फडणवीसांनी सुद्धा सकारात्मक भूमिका याच्यामध्ये व्यक्त केली. ते म्हणे मी जरूर माझ्या वतीने सुद्धा या मताशी मी सहमत आहे आणि मी सुद्धा या बाबतीमध्ये माझ्या पद्धतीने प्रयत्न करणार आहे असं त्यांनी आश्वासन दिलं. त्यामुळे कुठल्या शंका बाळगायचं कारण नाही, परंतु प्रत्यक्ष सुनावणीमध्ये सगळ्या गोष्टी येणं आवश्यक आहे. राज्य सरकार पेट्रोल आणि डिझेलवरचा टॅक्स असा आरोप विरोधकांनी केला आहे. सरकारचा आपल्याच आमदारावर विश्वास
नाही. त्याच्यामुळे विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक घेतली जात नाही असा आरोप देवेंद्र फडणवीसांनी केला होता. जर त्यांना तसं वाटत असेल तर त्यांनी अविश्वास ठराव दाखल करावा. वाजून दाखवतो की किती आमदार बरोबर आहेत आणि किती त्यांच्याबरोबर. चला ते अर्थसंकल्पाच्या वेळेस सांगतो.